IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण MHT CET 2025 बद्दल माहिती घेणार आहोत. तर MHT CETसाठी इम्पॉर्टंट वेबसाईट आहे ती म्हणजे cetcell.mahacet.org. तर आपल्याला ह्या वेबसाईटवरती आपल्याला सर्व माहिती जी आहे ते मिळू शकेल. MHT CET 2025 साठी ऑनलाईन फॉर्म सर्वांनी भरलेला असेलच. तर MHT CET ही एक्झाम का द्यायची आहे? MHT CET ही एक्झाम दिल्यानंतर काय होणार आहे? तर आपल्याला इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेता येईल किंवा ॲग्रिकल्चर कॉलेजेससाठी ॲडमिशन घेता येईल किंवा फार्मास्युटिकल कॉलेजेसमध्ये आपल्याला ॲडमिशन घेता येईल. तर आपल्याला जर 12वी नंतर इंजिनिअरिंगमध्ये किंवा ॲग्रिकल्चरमध्ये किंवा फार्मसीमध्ये जर आपल्याला करिअर करायचं असेल तर MHT CET 2025 ही खूप महत्त्वाची एक्झाम आहे. आपण JEE किंवा नीट ह्या एक्झाम देऊन देखील ह्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतो, परंतु JEE आणि नीटची डिफिकल्टी लेवल ही CETपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळं MHT CET हे एक चांगलं ऑप्शन आहे. तर ह्या ठिकाणी इंजिनिअरिंगचे किती कॉलेजेस आहेत, ॲग्रिकल्चरचे किती कॉलेजेस आहेत आणि फार्मसीचे किती कॉलेजेस आहेत आणि ह्या कॉलेजेसमध्ये टोटल सीट्स किती आहेत ते आपण शेवटच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत. MHT CET 2025 या ठिकाणी आपल्याकडे 2 पर्याय आहेत किंवा 2 वेगवेगळे एक्झाम आहेत. पहिली आहे PCM ग्रुपची एक्झाम आणि दुसरी आहे PCB ग्रुपसाठीची एक्झाम. काही विद्यार्थ्यांनी PCM ह्या ग्रुपसाठी एक्झाम फॉर्म भरलेला असेल, काही विद्यार्थ्यांनी PCB ह्या ग्रुपसाठी एक्झाम फॉर्म भरलेला असेल किंवा काही विद्यार्थ्यांनी PCM आणि PCB ह्या दोन्ही ग्रुपसाठी एक्झाम फॉर्म भरलेला असेल. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे MHT CET 2025 ह्या एक्झामसाठी देर इज नो निगेटिव्ह मार्किंग. म्हणजे ही जी एक्झाम आहे MCQ टाईप असेल, प्रत्येक क्वेश्चनचे 4 किंवा 5 ऑप्शन दिलेले असतील, तर ह्या ऑप्शनमधनं एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि हा जर पर्याय रॉंग झाला तर त्या ठिकाणी कशाही पद्धतीची निगेटिव्ह मार्किंग नाही किंवा कसलेही मार्क्स कट केले जाणार नाहीत. JEE किंवा नीटमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. जर आपले आन्सर जर रॉंग झालं तर त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे. तर आता हे PCM ग्रुपसाठी किंवा PCB ग्रुपसाठी एक्झाम डेट काय आहेत? तर PCM ग्रुपसाठी जी काही एक्झाम होणार आहे MHT CETची, तर ती 19 ते 27 एप्रिल 2025 ह्या पिरियडमध्ये होईल. त्याच पद्धतीनं PCB ग्रुपसाठी जी एक्झाम आहे ते 9 एप्रिल ते 17 एप्रिल 2025 ह्या पिरियडमध्ये होईल. म्हणजे ही जी एक्झाम आहे PCM ग्रुप असेल अथवा PCB ग्रुपची एक्झाम असेल, ती 4 ते 5 दिवस चालणारी आहे आणि प्रत्येक दिवशी 2 शिफ्टमध्ये ही एक्झाम चालते. म्हणजे सकाळी मॉर्निंग शिफ्ट असेल आणि दुपारी आफ्टरनून शिफ्ट असेल. तर अशा ह्या 5 दिवसामध्ये आपल्याला एक कुठला तरी एका डेटला आपली एक्झाम जी आहे ती असणार आहे. ज्यावेळेस आपलं ॲडमिट कार्ड किंवा हॉल तिकीट येईल तर त्यावेळी स्पेसिफिक डेट असेल, आपली कुठल्या दिवशी एक्झाम आहे आणि ते कुठल्या सेशनमध्ये आहे, मॉर्निंग सेशनला आहे का आफ्टरनून सेशनला आहे, ते आपल्या हॉल तिकीटवरती आपल्याला लक्षात येईल. तर ही एक्झाम दिल्यानंतर करिअर ऑप्शन काय, आपल्याला कुठं ॲडमिशन घेता येईल, तर ते करिअर ऑप्शन आपण बघूया. जर आपण PCM ग्रुपची जर एक्झाम दिली तर आपल्याला इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेता येईल, ॲग्रिकल्चरसाठी ॲडमिशन घेता येईल आणि फार्मसीसाठी देखील ॲडमिशन घेता येईल. आपण जर PCB ग्रुपची जर एक्झाम दिली तर आपल्याला ॲग्रिकल्चरला जाता येईल आणि फार्मसीला जाता येईल, आपल्याला इंजिनिअरिंगला जाता येणार नाही. त्यामुळं PCM जर दिलं तर आपल्याला कुठेही जाता येईल, परंतु PCB जर दिलं आपल्याला इंजिनिअरिंगला जाता येणार नाही
आणि फक्त आपल्याकडे 2च पर्याय राहतील, ॲग्रिकल्चर किंवा फार्मसी. आता पुढे आपण MST-CETचं एक्झाम पेपर पॅटर्न कसा असतो, किती क्वेश्चन्स असतात, किती मार्क्स असतात, हे आपण पुढे बघणार आहोत. तर MST-CETमध्ये सुरुवातीला आपण PCMची एक्झाम बघूया. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स म्हणजे हा इंजिनिअरिंगचा ग्रुप आपण म्हणतो. तर PCM ग्रुपसाठी जी एक्झाम जी आहे ती 200 मार्काची आहे आणि ही एक्झाम 3 तासाची असेल. परंतु ह्या ठिकाणी 90 मिनिट आणि 90 मिनिट म्हणजे 180 मिनिट म्हणजेच 3 तासाची ही एक्झाम असेल. ह्या ठिकाणी मी 90 मिनिट्स असं का सांगतोय ते पुढे आपल्याला लक्षात येईल. तर PCM ग्रुपची जी एक्झाम आहे टोटल 200 मार्क्सची असेल. यामध्ये 80% सिलेबस 12th स्टँडर्डचा असेल आणि 20% सिलेबस हा 11th स्टँडर्डचा असेल. म्हणजे 12वीचा जो सिलेबस आहे त्याच्यावरती 80% वेटेज आहे किंवा 80% क्वेश्चन असतील आणि 11वीचा जो सिलेबस आहे त्याच्यावरती 20% क्वेश्चन्स असतील. तर सुरुवातीला बघूया फिजिक्सचा जो पेपर असेल तो 50 मार्क्सचा असेल. या ठिकाणी 50 क्वेश्चन्स असतील. फिजिक्सवरती 50 क्वेश्चन्स आहेत. प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो 1 मार्काला असेल. तर असे फिजिक्सचे जे आहेत ते 50 मार्क्स असतील. ह्या 50 मार्क्सपैकी 40 मार्क्स जे आहेत ते 12वीच्या बेसिसवरती असतील, म्हणजे 12वीच्या सिलेबसवरती असतील आणि 10 मार्क्स जे आहेत ते 11वीच्या सिलेबसवरती असतील. म्हणजे 40 क्वेश्चन 12वीच्या सिलेबसवरती असतील, 10 क्वेश्चन 11वीच्या सिलेबसवरती असतील, असे टोटल 50 क्वेश्चन्स असतील आणि प्रत्येक क्वेश्चन 1 मार्काचा आहे. तर असे 50 मार्क फिजिक्ससाठी असतील. त्यानंतर आहे केमिस्ट्रीमध्ये देखील 50 क्वेश्चन्स असतील आणि प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो 1 मार्काचा आहे, म्हणजे 50 मार्क्स ह्या ठिकाणी केमिस्ट्रीचे असतील. 12वीच्या सिलेबसवरती 40 क्वेश्चन्स असतील, म्हणजेच 40 मार्काचं ह्या ठिकाणी 12वीच्या सिलेबसवरती विचारलं जाईल आणि 10 मार्क किंवा 10 क्वेश्चन हे 11वीच्या सिलेबसवरती असतील. तर हे फिजिक्स आणि केमिस्ट्री हे जे मिळून आहे ह्याला आपण पेपर 1 असं म्हणणार आहेत आणि हा पेपर 1चं जे टाईम ड्युरेशन आहे ते 90 मिनिट्स आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस ही एक्झाम द्यायला जाणार आहेत तर पहिल्या 90 मिनिटामध्ये फक्त आपल्याला फिजिक्स किंवा केमिस्ट्री हेच क्वेश्चन दिसणार आहेत. मग तुम्ही फिजिक्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता सुरुवातीला किंवा केमिस्ट्रीचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. कारण आपल्याला ह्या पेपर 1मध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन्ही आपल्याला क्वेश्चन्स दिसणार आहेत. तर काही विद्यार्थी फिजिक्सचे क्वेश्चन सुरुवातीला सोडवतात किंवा काही विद्यार्थी केमिस्ट्रीचे क्वेश्चन ह्या ठिकाणी सुरुवातीला सोडवतात. तर 90 मिनिट हा एवढा वेळ ह्या फिजिक्स आणि केमिस्ट्री ह्या सब्जेक्टसाठी देण्यात आलेला आहे. 90 मिनिट झाल्यानंतर फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर ॲटोमॅटिकली सबमिट होईल. म्हणजे पेपर कधी सबमिट करायचा हे आपल्या हातामध्ये नाही. ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. तर 90 मिनिट झाल्यानंतर ॲटोमॅटिकली फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर हा ॲटोमॅटिकली सबमिट होईल आणि हे 90 मिनिट झाल्यानंतरच आपल्याला पुढचा पेपर म्हणजे मॅथ्सचा पेपर आपल्याला दिसणार आहे. तोपर्यंत मॅथ्सचे क्वेश्चन किंवा मॅथ्सचा पेपर आपल्याला दिसणार नाही. तर मॅथ्सवरती 100 मार्क्स आहेत. प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो 2 मार्कासाठी आहे. मॅथमॅटिक्समध्ये एक क्वेश्चन 2 मार्काला आहे. तर असे 40 क्वेश्चन्स 12वीच्या सिलेबसवरती येतील आणि प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काला आहे. तर 80 मार्क हे 12वीच्या सिलेबसवरती असतील आणि 11वीच्या सिलेबसवरती 10 क्वेश्चन असतील. प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काला. तर असं 20 मार्क 11वीच्या सिलेबसवरती असतील. तर हे 20 आणि हे 80 मार्क असे 100 मार्क्स जे आहेत ते मॅथमॅटिक्ससाठी असतील. हा मॅथमॅटिक्सचा जो आहे तो पेपर 2 आहे. म्हणजे पहिले 90 मिनिट्स झाल्यानंतर मॅथमॅटिक्सचा पेपर किंवा मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन आपल्याला ॲटोमॅटिकली दिसायला लागतील आणि ह्यासाठी देखील आपल्याला 90 मिनिट दिलेले आहेत. म्हणजे ह्या 2 पेपरमध्ये कशाही पद्धतीचा ब्रेक वगैरे काही नाही. फक्त नावासाठी पेपर 1, पेपर 2 आहे. पेपर 1 म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि ह्यासाठी 90 मिनिट एवढा टाईम ड्युरेशन दिलेला आहे आणि 90 मिनिट झाल्यानंतर हा फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर ॲटोमॅटिकली सबमिट होतो
आणि मॅथमॅटिक्सचा पेपर आपल्याला दिसायला लागतो. मग हे मॅथमॅटिक्सचे पण 90 मिनिट झाल्यानंतर हा देखील पेपर ॲटोमॅटिकली सबमिट होतो. म्हणजे हा पेपर आपण वेळेच्या अगोदर सबमिट करू शकत नाही. 90 मिनिट झाल्यानंतर ॲटोमॅटिकली हा पेपर सबमिट होतो. फक्त पेपर 1 मध्ये आपल्याला ॲडव्हांटेज हा आहे, की काही विद्यार्थी केमिस्ट्रीचा पेपर अर्ध्या तासामध्ये सोडवतात आणि उरलेला 1 तास जो आहे तो फिजिक्ससाठी देतात. कारण फिजिक्स आणि केमिस्ट्री ह्यासाठी 90 मिनिट आहेत, म्हणजेच 1.5 तास आपल्याला वेळ पेपर 1 साठी आहे. तर स्टुडंट जे आहेत ते केमिस्ट्री हे थेरॉटिकल असल्यामुळं अर्ध्या तासामध्ये केमिस्ट्रीचं कंप्लीट करतात आणि मग उरलेला 1 तास जे आहे ते फिजिक्ससाठी देतात. परंतु मॅथमॅटिक्समध्ये आपल्याला असं करता येणार नाही. मॅथमॅटिक्सचा 90 मिनिटाचा पेपर आहे आणि ह्या 90 मिनिटामध्ये फक्त आपल्याला मॅथमॅटिक्सच सॉल्व्ह करायचं आहे. तर अशा पद्धतीनं हा पेपर 1, पेपर 2 कंटिन्युअस असेल. 90 मिनिट पहिला पेपर असेल आणि दुसरा पेपर 90 मिनिट, म्हणजेच दीड तासाचे हे 2 पेपर असतील. अशा पद्धतीनं 3 तासाचा आपला CETची एक्झाम असेल. तर आता ह्यामध्ये आपण 11वीचा जो काही सिलेबस आहे, 11वीचा पूर्ण सिलेबस ह्या ठिकाणी नाही आहे. फिजिक्समध्ये 11वीचे 10 चॅप्टर आहेत आणि ह्या 10 चॅप्टरवरती 10 क्वेश्चन, म्हणजे प्रत्येक चॅप्टरवरती 1 क्वेश्चन येईल 1 मार्कासाठी. त्याच पद्धतीनं केमिस्ट्रीमध्ये 10 चॅप्टर आहेत 11वीचे, जे CETच्या एक्झामसाठी आहेत आणि त्या प्रत्येक चॅप्टरमध्ये 1 क्वेश्चन येईल. असे 10 मार्क आपल्याला केमिस्ट्रीचे असतील. म्हणजे फिजिक्समध्ये बघाल तर 40 मार्क 12वीसाठी, 10 मार्क 11वीसाठी. केमिस्ट्रीमध्ये देखील 40 मार्क 12वीसाठी आणि 10 मार्क 11वीसाठी असतील. मॅथमॅटिक्समध्ये देखील 11वीचे 10 चॅप्टर आहेत आणि प्रत्येक चॅप्टरवरती 1 क्वेश्चन येईल आणि 1 क्वेश्चन जो आहे तो 2 मार्काला आहे. त्यामुळं 20 मार्क हे 11वीच्या सिलेबसवरती असतील. जर आपण 12वीचा सिलेबस जर बघितला तर फिजिक्सवरती 16 चॅप्टर्स आहेत आणि ह्या 16 चॅप्टरवरती 40 क्वेश्चन्स येतील. त्याच पद्धतीनं केमिस्ट्रीमध्ये 16 चॅप्टर आहेत आणि त्याच्यावरती 40 क्वेश्चन्स विचारले जातील. मॅथमॅटिक्समध्ये देखील 16 चॅप्टर आहेत आणि त्याच्यावरती 40 क्वेश्चन्स येतील. परंतु हे 40 क्वेश्चन 2 मार्काचे आहेत. त्यामुळं 80 मार्क आपल्याला ह्या ठिकाणी 12वीच्या 16 चॅप्टरवरती विचारले जाणार आहेत. तर आपण जर ह्या ठिकाणी बघाल तर 12वीचं वेटेज 12वीच्या सिलेबसवरती वेटेज जास्ती आहे. 11वीच्या सिलेबसवरती वेटेज जे आहे ते खूप कमी आहे. तर अशा पद्धतीनं हे PCMचं एक्झामिनेशन स्कीम आहे. त्याच पद्धतीनं आपण बघूया PCB ह्या ग्रुपसाठी कशा पद्धतीची एक्झाम असेल. तर PCBसाठी देखील 200 मार्काची पेपर असेल आणि 90+90 म्हणजे 1.5 तास पहिला पेपर, 1.5 तास दुसरा पेपर, असं 3 तासाचा हा पेपर असेल. यामध्ये देखील 80% वेटेज 12वीच्या सिलेबसला आहे, 20% वेटेज 11वीच्या सिलेबसला आहे आणि पेपर 1 जो आहे तो अशा पद्धतीनं असेल. फिजिक्स 50 मार्काचा, केमिस्ट्री 50 मार्काचा. प्रत्येक फिजिक्समध्ये 50 क्वेश्चन्स असतील. प्रत्येक क्वेश्चन 1 मार्काचा आहे. तर असे 50 मार्क्स फिजिक्ससाठी, केमिस्ट्रीसाठी 50 मार्क आणि ह्यासाठी टाईम ड्युरेशन जो आहे तो 90 मिनिट्स आहे किंवा 1.5 तास आहे. जे विद्यार्थी PCM आणि PCB दोन्हीसाठी फॉर्म भरलेला आहे, तर त्यांना PCMमध्ये फिजिक्स केमिस्ट्रीचा वेगळा पेपर असेल. PCBमध्ये फिजिक्स केमिस्ट्री परत एकदा आपल्याला द्यावं लागणार आहे. आणि ह्यानंतर बायोलॉजी असेल. बायोलॉजी जे आहे ते 100 मार्काचं असेल. परंतु ह्यामध्ये बायोलॉजीचा 1 क्वेश्चन 1 मार्कालाच असेल. PCMमध्ये मॅथ्सचा 1 क्वेश्चन 2 मार्काला आहे. परंतु ह्या ठिकाणी बायोलॉजीमध्ये 1 क्वेश्चन 1 मार्कासाठी असेल. त्यामुळं 12वीवरती 80 क्वेश्चन्स असतील आणि त्याचं वेटेज जे आहे ते 80 मार्क असं असणार आहे. आणि 11वीवरती 20 क्वेश्चन्स येतील किंवा 20 मार्क 11वीसाठी आहेत. 11वीला बायोलॉजीचे 4 चॅप्टर आहेत. हे कुठले चॅप्टर आहेत ते आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत. तर ह्या 4 चॅप्टरवरती 20 क्वेश्चन येतील. म्हणजे एका चॅप्टरवरती 5 क्वेश्चन्स ह्या ठिकाणी विचारले जातील 1-1 मार्काचे. आणि 12वीमध्ये 15 चॅप्टर्स आहेत. तर ह्या 15 चॅप्टरवरती
80 क्वेश्चन्स येतील. म्हणजे जवळपास 5 क्वेश्चन एका चॅप्टरवरती 12वीच्या विचारले जातील. तर अशा पद्धतीनं 80 क्वेश्चन्स किंवा 80 मार्क 12वीच्या सिलेबसवरती आणि 20 मार्क हे किंवा 20 क्वेश्चन 11वीच्या सिलेबसवरती येतील. आणि हे बायोलॉजीचं पेपर सॉल्व करण्यासाठी आपल्याला 90 मिनिटाचा वेळ आहे किंवा 1.5 तासाचा वेळ आहे. आणि हा जो आहे तो पेपर 2 आहे. पेपर 1 आणि पेपर 2 असा दोन्ही मिळून 200 मार्काचा पेपर असेल आणि त्यासाठी 90 मिनिट आणि 90 मिनिट म्हणजे 1.5 तास. पेपर 1 साठी 1.5 तास, पेपर 2 साठी 1.5 तास असा आपल्याला 3 तास वेळ ह्या ठिकाणी मिळणार आहे. फिजिक्स आणि केमिस्ट्री हे पेपर 1 मध्ये येत असल्यामुळं आपल्याकडे चॉईस आहे की सुरुवातीला फिजिक्सचे क्वेश्चन सॉल्व करायचे का केमिस्ट्रीचे सॉल्व करायचे, किंवा केमिस्ट्रीचे क्वेश्चन कमी वेळामध्ये सॉल्व करायचे आणि बाकीचा वेळ जो आहे तो फिजिक्ससाठी द्यायचा आहे. तर हेच आपण थोडंसं आणखी वेगळ्या पद्धतीनं पाहणार आहोत. परत एकदा आपण बघूया क्वेश्चन पेपर पॅटर्न. PCM ग्रुप असेल अथवा PCB ग्रुप असेल तर 200 मार्काचा पेपर आहे आणि 3 तास ह्या ठिकाणी वेळ दिलेला आहे. तर सुरुवातीला आपण PCM ग्रुप बघूया. तर PCM ग्रुपमध्ये फिजिक्स आहे. तर ह्या फिजिक्समध्ये 11वी वरती 10 क्वेश्चन असतील, 12वीच्या सिलेबसवरती 40 क्वेश्चन्स असतील. म्हणजे टोटल 50 क्वेश्चन आपल्याला फिजिक्सचे असतील. प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो 1 मार्काचा आहे. तर असे टोटल 50 मार्क्स फिजिक्ससाठी असतील. त्याच पद्धतीनं केमिस्ट्रीसाठी 11वीच्या सिलेबसवरती 10 क्वेश्चन असतील, 12वीच्या सिलेबसवरती 40 क्वेश्चन्स असतील. असे टोटल 50 क्वेश्चन ह्या ठिकाणी विचारले जातील. प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो 1 मार्कासाठी आहे. तर अशा पद्धतीनं 50 मार्क केमिस्ट्रीसाठी आहेत. आणि हे फिजिक्स आणि केमिस्ट्री हे 2 सब्जेक्टचे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे 90 मिनिट, म्हणजेच 1.5 तास हा वेळ आहे. आणि ह्याला आपण पेपर 1 असं नाव दिलेलं आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला केमिस्ट्री किंवा फिजिक्स हे कुठलेही क्वेश्चन आपल्याला सॉल्व करता येतील आणि त्यासाठी 1.5 तासाचा वेळ दिलेला आहे. पुढचा पेपर आहे मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्समध्ये 11वी वरती 10 क्वेश्चन्स येतील, 12वीच्या सिलेबसवरती 40 क्वेश्चन येतील आणि असे टोटल 50 क्वेश्चन विचारले जातील. परंतु मॅथ्समध्ये प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो 2 मार्काचा असेल. असे 50 क्वेश्चन येतील. म्हणजे टोटल मार्क्स जे आहेत ते 100 मार्क आहेत. आणि त्यासाठी वेळ जो दिलेला आहे तो 90 मिनिट आहे. म्हणजेच 1.5 तास हा वेळ आहे. आणि हा जो आहे तो पेपर 2 आहे. म्हणजे PCMमध्ये टोटल क्वेश्चन्स जे आहेत ते 150 क्वेश्चन असतील आणि टोटल मार्क्स जे आहेत ते 200 मार्क असतील. फिजिक्सचे 50 मार्क, केमिस्ट्रीचे 50 मार्क आणि मॅथमॅटिक्सचे 100 मार्क्स. म्हणजे मॅथमॅटिक्सला वेटेज जे आहे ते जास्ती आहे. फिजिक्स आणि केमिस्ट्रीपेक्षा जास्त वेटेज मॅथमॅटिक्सला दिलेलं आहे. त्याच पद्धतीनं आपण PCB ग्रुपसाठी बघणार आहोत. तर PCB ग्रुपमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री हे याच पद्धतीनं असेल. 11वी वरती 10 क्वेश्चन्स, 12वीचे 40 क्वेश्चन्स, टोटल 50 क्वेश्चन. प्रत्येक क्वेश्चन 1 मार्काचा. अशा पद्धतीनं टोटल फिजिक्सचे 50 मार्क, केमिस्ट्रीचे 50 मार्क आणि हे फिजिक्स आणि केमिस्ट्री हे 2 सब्जेक्टचे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी जे आहे ते 90 मिनिट म्हणजेच 1.5 तास एवढा वेळ आपल्याकडे असणार आहे. आणि हा आहे पेपर 1. आणि पेपर 2 जो आहे तो बायोलॉजी आहे. बायोलॉजीमध्ये 11वी वरती 20 क्वेश्चन्स असतील, 12वीच्या सिलेबसवरती 80 क्वेश्चन्स असतील. तर अशा पद्धतीनं 100 क्वेश्चन बायोलॉजीवरती विचारले जातील. प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो 1 मार्काचा आहे. अशा पद्धतीनं 100 मार्क्स बायोलॉजीसाठी आहे. तर ह्या ठिकाणी देखील बायोलॉजीला डबल वेटेज आहे. फिजिक्स 50 मार्काचा आहे, केमिस्ट्री 50 मार्काचा आहे, परंतु बायोलॉजी जे आहे ते 100 मार्काचं आहे. आणि हे बायोलॉजीचा पेपर सॉल्व करण्यासाठी आपल्याकडे 90 मिनिटाचा वेळ आहे. म्हणजेच 1.5 तास आहे. आणि हा जो आहे तो पेपर 2 आहे. तर पेपर 1 1.5 तासाचा असेल आणि पेपर 2 1.5 तासाचा असेल. अशा पद्धतीनं 3 तासाचा हा पेपर असेल. पेपर 1 झाल्यानंतरच आपल्याला पेपर 2चे क्वेश्चन्स आपल्याला दिसणार आहेत. तोपर्यंत पेपर 2चे क्वेश्चन्स आपल्याला दिसणार नाहीत. आणि पेपर 1 90 मिनिटाचा आहे म्हणजे 1.5 तासाचा आहे. आणि हा 1.5 तास झाल्यानंतरच ॲटोमॅटिकली पेपर 1 जो आहे तो सबमिट होतो आणि पेपर 2चे क्वेश्चन्स आपल्याला दिसायला लागतात.
तर अशा पद्धतीनं हे एक्झामिनेशन पॅटर्न आहे. आता आपण बघणार आहोत 11वीचा सिलेबस काय आहे. MST CET 2025साठी 11वीचं जे काही फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मॅथमॅटिक्स आहे, बायोलॉजी आहे, तर यातले कुठले चॅप्टर MST CETसाठी आहेत ते आपण बघणार आहोत. 12वीचा तर पूर्ण सिलेबस हा MST CETसाठी आहे. त्यामुळे इथं आपण 12वीचे चॅप्टर्स बघणार नाहीत, कारण महाराष्ट्र स्टेट बोर्डचं 12वीचं जे काही टेक्स्टबुक आहे त्यामधले जे काही फिजिक्सचे सर्व चॅप्टर्स आहेत, केमिस्ट्रीचे चॅप्टर्स आहेत, मॅथमॅटिक्सचे चॅप्टर्स आहेत किंवा बायोलॉजीचे चॅप्टर्स आहेत, ते पूर्ण सर्वच्या सर्व चॅप्टर हे 12वीचे MST CETसाठी ॲप्लिकेबल आहेत. 11वीमध्ये काही चॅप्टर MST CETसाठी आहेत आणि काही चॅप्टर जे आहेत ते ह्या ठिकाणी विचारले जाणार नाहीत. तर फिजिक्समध्ये आपण बघूया. फिजिक्समध्ये 10 चॅप्टर आहेत आणि प्रत्येक चॅप्टरवरती एक क्वेश्चन येणार आहे. तर फिजिक्समध्ये व्हेक्टर्स आहेत. सेकंड चॅप्टर एरर ॲनालिसिस आहे. पूर्वी फिजिक्समध्ये 8च चॅप्टर होते, तर आता 2025मध्ये हे 2 चॅप्टर नवीन ॲड केलेले आहेत. त्यामुळे फिजिक्समध्ये आता टोटल 10 चॅप्टर्स झालेले आहेत. तिसरा चॅप्टर आहे मोशन इन अ प्लेन. चौथा चॅप्टर आहे लॉज ऑफ मोशन. 5th चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. 6th आहे थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. 7th आहे साऊंड. 8th ऑप्टिक्स. 9वा चॅप्टर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि 10वा चॅप्टर आहे सेमीकंडक्टर. तर असे 10 चॅप्टर फिजिक्सचे 11वीचे आहेत आणि प्रत्येक चॅप्टरवरती एक क्वेश्चन येणार आहे. अशा पद्धतीने 10 मार्क हे 11वीच्या सिलेबसवरती असतील. आता आपण बघूया केमिस्ट्रीमध्ये. केमिस्ट्रीमध्ये पूर्वी 9 चॅप्टर होते. एक चॅप्टर आता ॲड केलेला आहे आणि त्यामुळं 2025 ह्या एक्झामसाठी केमिस्ट्रीमध्ये देखील 10 चॅप्टर आहेत आणि प्रत्येक चॅप्टरवरती एक क्वेश्चन हा CETच्या एक्झाममध्ये येणार आहे. तर पहिला चॅप्टर आहे सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. दुसरा आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम. तिसरा आहे केमिकल बॉन्डिंग. चौथा आहे रिडॉक्स रिॲक्शन्स. 5वा आहे एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2. 6वा चॅप्टर आहे स्टेट्स ऑफ मॅटर, गॅसेस अँड लिक्विड्स. 7वा चॅप्टर आहे ॲडसॉर्प्शन अँड कोलाइड्स म्हणजे सरफेस केमिस्ट्री. 8वा चॅप्टर आहे हायड्रोकार्बन्स. 9वा चॅप्टर आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि 10वा चॅप्टर ह्या वर्षी नवीन ॲड केलेला आहे आणि तो आहे केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. पूर्वी फक्त 9 चॅप्टर होते, परंतु 2025 ह्या एक्झामसाठी 10th चॅप्टर ॲड केलेला आहे केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. मॅथमॅटिक्सचं आपण बघूया. मॅथमॅटिक्समध्ये देखील 10 चॅप्टर आहेत आणि त्याच्यावरती 10 क्वेश्चन्स येतील, परंतु प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काचा आहे. त्यामुळं 20 मार्क 11वीच्या सिलेबसवरती येतील. तर पहिला चॅप्टर आहे ट्रिग्नॉमेट्री 2. सेकंड चॅप्टर आहे स्ट्रेट लाईन. थर्ड चॅप्टर आहे सर्कल. 4th चॅप्टर आहे प्रोबॅबिलिटी. 5th चॅप्टर आहे कॉम्प्लेक्स नंबर्स. 6th चॅप्टर आहे परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स. 7th आहे फंक्शन्स. 8th लिमिट्स. 9th कंटिन्युटी आणि 10th चॅप्टर आहे कोनिक सेक्शन. म्हणजे पूर्वी जे आहे, पूर्वी देखील 10 चॅप्टर होते, त्याच्यामध्ये मेजर्स ऑफ डिस्पर्शन हा चॅप्टर काढून टाकण्यात आलेला आहे आणि कोनिक सेक्शन हा ॲड केलेला आहे. त्यामुळे पूर्वी देखील 10 चॅप्टर होते मॅथमॅटिक्सचे, आता देखील 10 आहेत, परंतु एक चॅप्टर जो आहे तो इंटरचेंज केलेला आहे. मेजर्स ऑफ डिस्पर्शन रिमूव्ह केलेला आहे आणि कोनिक सेक्शन त्या ठिकाणी ॲड केलेला आहे. आता बायोलॉजीसाठी बघूया. पहिला चॅप्टर आहे बायोमॉलिक्युल्स. दुसरा आहे रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर. थर्ड आहे ह्युमन न्यूट्रिशन आणि 4th आहे एक्झर्शन अँड ऑस्मो रेग्युलेशन. तर अशा पद्धतीनं 4 चॅप्टर हे बायोलॉजीचे आहेत. पुढे बघूया इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. जेव्हा आपल्याला इंजिनिअरिंगला किंवा फार्मसीला किंवा ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर त्यासाठी इलिजिबिलिटी काय आहे, तर त्याच्यामध्ये 2 कंडिशन्स आहेत. पहिलं जे आहे ते नॉन झिरो स्कोअर इन MST CET 2025. 2025ची जी काही MST CETची एक्झाम आपण देणार आहेत, मग ती PCM ग्रुप असेल किंवा PCB ग्रुप असेल, तर ह्या ठिकाणी आपल्याला नॉन झिरो स्कोअर आपल्याला असायला पाहिजे आणि हा इझिली सर्वांना मिळतो, कारण ह्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे.
त्यामुळं जे कोणी विद्यार्थी ही एक्झाम देतील त्याला प्रत्येकाला 0पेक्षा जास्तीच स्कोर येईल. मग 0.11 असा जरी स्कोर आला तर तो ह्या ठिकाणी इलिजिबल आहे. त्यामुळं सर्व विद्यार्थी ह्या ठिकाणी इलिजिबल होतात. दुसरी कंडिशन आहे 12th स्टँडर्ड किंवा 12वी बोर्ड एक्झामिनेशनच्या रिलेटेड ह्या ठिकाणी इलिजिबिलिटी आपल्याला क्लिअर करायची आहे. तर या ठिकाणी 2 हे आहेत. पहिलं जे आहे ते ओपनसाठी आहे. ग्रुपिंग आपण म्हणतो त्याला. PCMची ग्रुपिंग किंवा PCBची ग्रुपिंग. ह्या ठिकाणी PCM ह्या 3 सब्जेक्टमध्ये 45% मार्क आपल्याला मिळायला पाहिजेत. म्हणजे फिजिक्स 100 मार्काचा आहे, केमिस्ट्री 100 मार्काचा आहे, मॅथमॅटिक्स 100 मार्काचा आहे. आपण बोर्ड एक्झामबद्दल ह्या ठिकाणी बोलत आहोत. तर ह्या 300 मार्कापैकी 135 मार्क्स आपल्याला असतील तरच आपण ह्या ठिकाणी ॲडमिशनसाठी इलिजिबल आहात, अदरवाईज इलिजिबल नाहीत. PCM असेल, PCB असेल तर आपल्याला ह्या तिन्ही सब्जेक्टचे मिळून 135 मार्क्स ह्या ठिकाणी मिळायला पाहिजेत. तर ह्या ठिकाणी केमिस्ट्रीसाठी आणखी दुसरे पर्याय आहेत. समजा आपल्याला केमिस्ट्रीमध्ये जर कमी मार्क्स असतील तर केमिस्ट्रीच्या जागी आपल्याकडे सपोज बायफोकल असेल, कम्प्युटरचा सब्जेक्ट असेल, IT असेल किंवा आणखी दुसरे सब्जेक्ट्स असतील ह्या ठिकाणी तर ते आपण ह्या ठिकाणी कन्सिडर करून ग्रुपिंग जे आहे ते 135 मार्क होतात का नाही ते आपल्याला ह्या ठिकाणी चेक करायचं आहे. आपलं रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये येत असाल तर ह्यासाठी 40% मार्क्स आपल्याला पाहिजेत, म्हणजे 120 मार्क पाहिजेत. PCM किंवा PCBचा ग्रुप जो आहे तो ग्रुपिंगचे मार्क्स हे 120 असायला पाहिजेत. तर हे ग्रुपिंग कसं कॅल्क्युलेट करायचं ह्यासाठी वेगळा व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपल्याला जर ह्याच्यामध्ये आणखी डिटेलमध्ये जाणून घ्यायचं आहे की कशा पद्धतीनं हे ग्रुपिंगचे मार्क्स कॅल्क्युलेट करायचे तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तर त्या लिंकवरती आपल्याला एक सेपरेट व्हिडिओ जो आहे तो मिळेल. तर ही झाली इलिजिबिलिटी. तर आता ही MST CET 2025 ही एक्झाम दिल्यानंतर आपल्याला जे काही ॲडमिशन घ्यायचं आहे, इंजिनिअरिंगला असेल किंवा ॲग्रिकल्चरला असेल किंवा फार्मसीला आहे, तर ह्या ठिकाणी किती कॉलेजेस आहेत आणि त्यामध्ये टोटल सीट्स किती आहेत ते आपण आता बघणार आहोत. तर पहिली जी स्ट्रीम आहे ती आहे इंजिनिअरिंगची आहे. तर इंजिनिअरिंगमध्ये प्रायव्हेटचे 340 कॉलेजेस आहेत. महाराष्ट्राबद्दल आपण बोलतो. महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस 340 आहेत आणि गव्हर्नमेंटचे 14 कॉलेजेस आहेत. असे टोटल 354 कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ह्या 354 कॉलेजेसमध्ये 1,58,000 एवढ्या सीट्स आहेत. तर इंजिनिअरिंगमध्ये वेगवेगळ्या ब्रांचेस असतात. जसं मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, कम्प्युटर, IT, डेटा सायन्स, AI, AIML, सायबर सिक्युरिटी अशा बऱ्याचशा ब्रँचेस 10 ते 15 ब्रँचेस आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतील आणि ह्याच्या टोटल सीट्स जे आहेत ते 1,58,000 एवढ्या सीट्स आहेत. दुसरं जे स्ट्रीम आहे ॲग्रिकल्चर आहे. ॲग्रिकल्चरमध्ये देखील बऱ्याचशा स्ट्रीम्स आहेत. हॉर्टिकल्चर आहे, फूड टेक्नॉलॉजी आहे किंवा ॲग्री इंजिनिअरिंग आहे. तर अशा वेगवेगळ्या स्ट्रीम्स आहेत. मेजर जे आहे ते ॲग्रिकल्चर आहे आणि दुसऱ्या ज्या स्ट्रीम्स आहेत त्याच्या सीट्स जे आहेत ते कमी आहेत. तर ह्याचे टोटल कॉलेजेस जे आहेत ते 155 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत आणि 46 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. तर असे टोटल 201 कॉलेजेस आहेत आणि ह्या 201 कॉलेजेसमध्ये 18,000 सीट्स आहेत. तर ह्या ठिकाणी ॲग्रिकल्चरच्या म्हणजे BSc ॲग्रिकल्चरच्या 14,000 सीट्स आहेत आणि बाकीच्या 4,000 सीट्स जे आहेत ते ॲग्री इंजिनिअरिंग किंवा फूड टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, फिशरी ह्यासाठी आहेत. पुढची जी स्ट्रीम आहे ती आहे फार्मसी. फार्मसीवरती 543 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत आणि 12 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि अशी टोटल 515 कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ह्या 515 कॉलेजेसमध्ये 42,000 सीट्स आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला MST CET मग PCM ग्रुप असेल किंवा PCB ग्रुप असेल तर हे झाल्यानंतर आपल्याला इंजिनिअरिंगला किंवा ॲग्रिकल्चरला किंवा फार्मसीला ॲडमिशन घेता येईल किंवा ह्या स्ट्रीममध्ये आपल्याला करिअर करता येईल. अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.
थँक यू.